क्रिक लाईव्ह यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक जोडलेला आहे त्या सर्व प्रेक्षक राजाचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। 2 षटकांचा हा सामना आहे, पॉवर प्ले नाहीये याची नोंद घ्या। मॅच ऑन करा, फक्त 12 बॉल तुमच्याकडे आहेत। 12 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल। मेगा फायनलची मॅच, ग्रँड फिनाली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले। बॉलिंग करत असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज संतोष सकपाळ जंगली पाहायला मिळत आहेत। बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आदर्श घावरी टीमशी तुषार सकपाळ कॅप्टन आणि नॉन स्ट्राईक एंडवरती स्वप्नील सकपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। पाठीमागची मॅच चित्त थरारक झाली। 12 बॉल मध्ये 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता होते। पहिल्या 2 बॉल वरती 10 धावा आल्या। तिसरा बॉल जो महत्त्वाचा होता, अमित पवारची जी क्लीन बोल्ड विकेट घेतली यशने आणि तिथून मात्र या मॅचला कलाटणी निर्माण झाले। पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आल्या। पाठीमागच्या 4 बॉलवरती एकही धाव आली नाहीये आणि तो सामना अतितटीच्या लढतीमध्ये जिंकलाय आदर्श घावरी टीमने। आणि पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय, कॅचची संधी, बॉल पर्यंत पोहोचले होते परंतु कॅच पकडू शकले नाहीत। एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं। 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण पाहायला मिळत आहेत आणि 2 धावेने संघाचं अकाउंट खातं ओपन झालंय। घावरी विपक्ष गावडोशी KUCC असा सामना तुम्ही पाहताय। सर्व ग्रामस्थांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं। हा बॉल सोडून दिलाय परंतु चांगला बॉल, तिने यष्ट्यांवरतून हा बॉल ट्रॅव्हल झालाय, खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये। डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। धावफलकावरती धावा आहेत, 2 धावा। ग्रँड फिनाली मॅच तुम्ही पाहताय। मेगा फायनलचा सामना याचसाठी केला होता अट्टास। शेवट व्हावा गोड परंतु यावेळेला चाबूक शॉट खेळलाय, गरकन गिरकी घेतल्याने बॉलला भीर 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 भिरकावून दिलाय। डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी तुषार सकपाळच्या बॅट मधून आलाय आसमानी टोला, आकाशाला गवस निघालणारा एक उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला पाठ टप्पा पडला, बॅटच्या मधोमध बॉलला घेतलं परंतु बॉल तिथेच भवऱ्यागत फिरला गेला आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। 1 तेरी तो 1 मेरी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे। पहिलं षटक मार्गस्थ आहे। 8 धावा स्कोअर कार्ड वरती लागलेल्या आहेत। 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। पहिल्या बॉल वरती 2 धावा, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्यावरती षटकार परंतु यावेळेला आणखी एक चाबूक शॉट। क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवला आणि पहिला मोठा धक्का, पहिला मोठा हादरा आदर्श क्रिकेट क्लब घावरी या टीमला लागलाय। टीमचा कॅप्टन तुषार सकपाळ बाद होताना पाहायला मिळतोय। 8 वरती पहिला गडी गारद झालाय। ज्या खेळाडूने षटकार मारला होता ना तोच खेळाडू आता बाद झालाय। 8 धावसंख्येवरती पहिल्या विकेट मिळालेली आहे गावडोशी KUCC टीमला। 8 धावांचं योगदान दिलं तुषार सकपाळने, टीमच्या कॅप्टन, आणि तो देखील बाद झालाय। आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल। पहिल्या षटकामधील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज सकपाळ, डावकुरे आताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकामधील। 8 धावा स्कोअर कार्ड वरती लागलेले आहेत। पुढे आले होते, पददालितेचा वापर केला परंतु बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये। फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसवलाय। डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। एका षटकाचा खेळ समाप्त झालाय। 8 धावा धावफलकावरती लागलेले आहेत। पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार आला, विकेट आली, डॉट बॉल देखील आले, दुहेरी धाव देखील आले, म्हणजे पहिलं षटक दोन्ही संघांसाठी कभी खुशी कभी गम राहिलेला आहे। 8 धावा स्कोअर कार्ड वरती लागलेले आहेत। त्याचबरोबर 5 गाव उतेश्वर विकास मंडळ खजिनदार गावडोशी गावचे सुपुत्र आदरणीय श्री अनिल दादा उतेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले। त्यांचे आम्ही ग्रामस्थ मंडळ वानवली उतेकर यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। वेलकम दादा, आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं। दुसऱ्या षटकाला होते सुरुवात। राहुल संगपाळ गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत दुसरं षटक घेऊन। पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा, बॅटची लिडिंग एज, विकेट किपरने आपलं काम बजावलंय। आणखीन एका विकेटचं पतन, दुसरा गडी देखील कोसळलाय। फायनलचा सामना आहे। फायनलच्या मॅच मध्ये तुम्हाला षटकार, विकेट सर्व काही पाहायला मिळणार आहे। विकेटचं पतन झालंय असं म्हटलं जाताना मेहंदी रंग लाते सुकने के बाद
मेहंदी रंग लाती है सूखने के बाद और गेंदबाज को मजा आता है विकेट मिलने के बाद. विकेट मिळाले आणि पहिल्याच बॉलवरती राहुल सकपाळने दुसरी विकेट मिळवले. 8 धावसंख्येवरती दुसरा गडी देखील गारद झालाय आदर्श क्रिकेट क्लब घावरी या टीमला. खरं तर आदर्श क्रिकेट क्लब घावरी या टीमचा विचार केला ना तर अनेक वर्ष हा संघ मात्र झगडत होता टॉप 3 मध्ये जाण्यासाठी. अनेक वर्ष ज्या टीमने संघर्ष केला ती टीम आज फायनलची मॅच खेळते. म्हणजेच काय, हाय बॉल सुरेख हाताळला आहे. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा हा बॉल आहे. एक सिंगल धाव पूर्ण केले. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. वारंवार या टीमला अपयश येत होतं आणि त्यानंतर आज तो दिवस उजळलाय की तो संघ फायनलचा सामना खेळते. म्हणजे तुम्हाला प्रयत्न करावेच लागतात, संघर्ष करावाच लागतो आणि संघर्ष करत असताना आज हा संघ फायनल मध्ये बेधडक पोहोचलाय देखील आणि फायनलची मॅच खेळतोय. 9 धावा स्कोर कार्डवरती लागले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 बॉलच्या पाठीमागे जास्त धावा बनवावे लागतील. पुढे आले, पायांचा वापर चांगला केलाय परंतु फिल्डर आहेत निखिल सकपाळ, त्याच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. विकेटचं पतन, आणखीन एक विकेट मिळते गावडोशी KUCC टीमला. फलंदाज बाद होत आहेत सूरज सकपाळ. आणखीन एक मोठा धक्का. आतापर्यंत 9 धावसंख्येवरती 3 गडी कोसळलेले आहेत. संकटाच्या पेचामध्ये आदर्श क्रिकेट क्लब घावरी हा संघ सापडलाय कारण एका पाठोपाठ एक विकेट निघून चालले. फायनलची मॅच आहे. बॅटिंग चांगली करावी लागेल. टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तो प्रयत्न आतापर्यंत फसलाय जास्त धावा बनवण्याचा कारण राहुलने चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत त्याने 3 बॉल हाताळलेत, धाव खर्च केले, 1 विकेट्स मिळवले 2. परंतु हा बॉल चांगला खेळलाय. आहे क्षेत्ररक्षक निखिल सकपाळने आणखीन एक कॅच पकडले. या मॅच मध्ये 2 कॅच निखिल सकपाळने पकडलेत. फायनलची मॅच जबरदस्त महामुकाबला पाहायला मिळतोय. परंतु आतापर्यंत 4 बॉल मध्ये 3 विकेट्स मिळवलेत. आता पुन्हा एकदा संधी प्राप्त झाले राहुल सकपाळला विकेट हॅट्रिकची. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावा स्कोर कार्ड वरती 4 गडी कोसळलेले आहेत. एका पाठोपाठ एक मोठे धक्के लागलेले आहेत. तू चल मैं आया असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. फायनलच्या मॅच मध्ये आदर्श घावरी टीमला संघर्ष करावा लागतोय धावा बनवण्यासाठी. बॅकफुटला गेलेत, पंच केला आहे, क्षेत्ररक्षक नाहीयेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर सिंगल प्राप्त झाले. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. आता शेवटचा बॉल प्रगती पथावरती टार्गेट सेट करणारा हा बॉल. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. राहुलने चांगली गोलंदाजी केले. 2 धावा खर्च केलेत आणि 3 विकेट्स मिळवलेत. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा. शेवटच्या बॉल वरती किती धावा येणार हे पाहणं गरजेचं असेल. आडव्या बॅटने या बॉलला दिशा दिले. बॉल निघून चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी आणि 2 धावेने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12. या धावसंख्येवरती आता येणारे बॉल 12 आणि 10 विजयासाठी बनवायचे आहेत. गावडोशी KUCC टीमला 13-12 बॉल 13चं समीकरण. त्याचबरोबर सचिन टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक आदरणीय श्री शेखर दादा शिंदे साहेब यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही ग्रामस्थ मंडळ वानवली उतेकर आणि श्री उतेश्वर चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. वेलकम दादा, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतोय. 12 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. श्री उतेश्वर चषक 2026 प्रथम पारितोषिक 25,000 आकर्षक ट्रॉफी. माननीय श्री संजय रामचंद्र गायकवाड माजी सभापती पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 12,500 व आकर्षक ट्रॉफी श्री संतोष बबन शिंदे आबासाहेब नगरसेवक यांच्या माध्यमातून. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 7,000 व आकर्षक चषक श्री किसन सीताराम धनावडे साहेब यांच्या माध्यमातून. विशेष सहकार्य या स्पर्धेच्या दरम्यान नवी मुंबई महानगरपालिका नगरसेवक श्री चंद्रकांतजी आगोंडे साहेब. विशेष सहकार्य व्यवस्थापक जाट समाज हॉल सिवुड्स नवी मुंबई माननीय श्री केशरी प्रसाद मिश्रा अंकल यांच्या माध्यमातून देखील आम्हाला विशेष सहकार्य. मैदान व मंडप व्यवस्था
माननीय श्री संजय महादेव उतेकर साहेब टी शर्ट आयोजकांसाठी स्पॉन्सरशिप केले विनोददादा चौधरी नवी मुंबई यांचेही मनापासून आभार. त्याचबरोबर DTP सौजन्य आम्हाला लाभलेला आहे. माननीय श्री रवींद्र प्रकाश कदम साहेब त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान आर्थिक पाठबळ केलेलं आहे त्या सर्व मान्यवरांचं पुनर्शब्द आम्ही ग्रामस्थ मंडळ वानवली उतेकर आणि श्री उतेश्वर चषकच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. 12 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे आणि 13 धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गावडोशी KUCC टीमची आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रवीण सकपाळ स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइकला संतोष सकपाळ जंगली आणि या जोडीला थांबवण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आदर्श गावरी टीमचा लीडरचा गोलंदाज सूरज सकपाळ पहिलाच बॉल घेऊन निघालाय. मेगा फायनलची मॅच 12 मध्ये 13 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय, आपल्याच फलत्रोमध्ये बॉलला स्टॉप केलं. पहिला बॉल डॉट आलाय. कमी स्कोरिंगची मॅच रंगवावी लागेल कारण आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिलाय आदर्श गावरी टीमचा, परंतु एक पाऊल पाठीमागत आहे चॅम्पियन ट्रॉफी पासून आणि ती चॅम्पियन ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जायचं असेल तर निश्चितपणे मेहनत करावीच लागेल. फुलटॉसचा बॉल चेंडू हवेमध्ये खेळलाय, कॅचची संधी, कॅच पकडलाय परंतु पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. षटकार आहे, 6 धावा मिळाल्या. कॅच पकडला होता यशने परंतु सीमारेषेच्या बाहेर त्याचा पाय आला आणि त्याचमुळे षटकार आलाय. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉल वरती कॅच देखील पकडला होता परंतु नियमाचं उल्लंघन झालं. सीमारेषेवरती पाय होता आणि त्याचमुळे पंचांनी घोषित केलं की हा षटकार आहे. आता येणारे बॉल 10 विजयासाठी बनवायचे आहेत 7. पुढचा बॉल आखू टप्प्याचा बॉल लॉप केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा और इस मैच में चौके और छक्के नहीं तो देखने में क्या मजा. फायनलचा सामना आहे आणि फायनलच्या सामन्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार आलाय. आता फक्त 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हो, टप्पा पडल्यानंतर बॅटच्या अगदी मधोमध चेंडू आला. 1 धाव वेगाने पूर्ण केल्या, दुसऱ्या धावेसाठी पलटले, जोखीम घेतले, रिक्स घेतले आणि ती देखील पूर्ण केले. आता स्कोर इज लेवल. आता 1 धावेची आवश्यकता. मानाची, सन्मानाची आणि कौशल्याची स्पर्धा जिंकण्यासाठी बॉल आहेत अजूनही शिल्लक. 8 बॉल, 8 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. श्री उतेश्वर चषक 2026 मधील शेवटची धाव बनवावी लागेल गावडोशी टीमला. फुलटॉसचा बॉल सरळ बॅटने खेळलाय, चौकार आला आणि श्री उतेश्वर चषक 2026 पर्व क्रमांक 3 ची चमचमती ट्रॉफी वरती नाव कोरलंय सुवर्णाक्षरामध्ये. गावडोशी KUCC टीमने हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. प्रथम क्रमांकाचा मान गावडोशी KUCC टीमने पटकावलाय. द्वितीय क्रमांकाचा मान आदर्श क्रिकेट क्लब घावरी या टीमने पटकावला आणि तृतीय क्रमांकाचा मान श्री